पाय दुखायचं दम धरून. हा असा फोल्ड होत नव्हता. शितर लागायची. दर्शन घेताना काय व्हायचं? नव्हतं येत घ्यायला. मागं हातच जात नव्हता. असं असं वळतच नव्हतं. असंच होत नव्हतं. असं येतं किती आपण गेलो ना असं तरी असं होत नाही. आता एकदम होत आहे. आता लय भारी. आता एकदम मस्त. पायाची घडी घालून बसता येतं? हो आता बसते की अशी. आता साधना मस्त बसते अशी. काय कधीपासून त्रास होत होता तुम्हाला? होय. किती दिवस झाले? 5-6 महिने झाले होते. म्हणजे तुमचा 6 महिन्याचा त्रास होता गुडघेदुखीचा. पाय फोल्ड करून बसता येत नव्हतं 6 महिन्यापासून. इथं आलं होतं त्यावेळेस काय अवस्था होती तुमची? मोठा बसा येत नव्हतं. काय अवस्था होती? चालता येत होतं का? अशी फरकडत नव्हतं येत असं. म्हणजे मी इतक्यापर्यंत माझी गेली. माझ्या कोणीतरी लक्ष ठेवा. मी अशी येते का नाही. मला अशी पायरीच मांडा येत नाही. हा म्हणजे बाहेर गेलं तरी टेन्शन यायचं कुठं पडेल की काय. आम्ही इतकी रडायची. मी माझ्या काही बसलंच. इथं आलं तरी रडतच होता तुम्ही. हो. हे की नाही. आता किती दिवस झाले ट्रीटमेंट घेतली आपल्याकडे? आता बरं की 1.5 महिना झाला. आता 1.5 महिन्यात एकदम ओके झाला पाय. आता कुणाला काही त्रास होत असेल सांगणार की जाऊन इकडं. कुणाला दम लागत असता, कुणाला काय असतं जावाय म्हणायचं बरं होतंय. कुणाचं कुठलंही गुडघं दुखत असलं कुठाय बसायला जावा म्हणायचं. मला फरक पडलाय. आता इथं पण तुम्ही बघितले आपले पेशंट किती, त्यांना किती त्रास आहे सगळ्यांना. तर बाकी इतर पेशंटचे पण कसे रिव्ह्यू आले तुम्हाला? चांगले. सगळे खुश. सगळी बरी होऊनच गेली. हो. वाटत होतं का इतका लवकर होईल बरं? मी म्हणायची मॅडम मला चालाय का सरळ. मॅडमांच्या काय करा मीच म्हणायची. तुमचं सगळ्यात महत्वाचं होतं स्वामींचं दर्शन घ्यायला तुम्हाला पाय घडी घालता आला पाहिजे. दर्शन घेता आलं पाहिजे.